चाकणचा हा मुख्य चौक आहे आणि याच मुख्य चौकामध्ये रोज अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत असते। हा चाकणचा चौक कुठे आहे तर हा पुणे नाशिक महामार्ग आहे आणि माझ्या उजव्या बाजूला हा चाकण शिक्रापूर म्हणजे मुंबईकडून अहमदनगर संभाजीनगरकडे जाणारा हा मार्ग आहे आणि याच चौकामध्ये सर्वात अधिक वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी होत असते। कारण चाकण MIDC ही माझ्या उजव्या बाजूला आहे आणि या चाकण MIDC मध्ये जायचं असेल तर हा चौक ओलांडून जाणं सर्वात महत्त्वाचं असतं आणि इथंच रोज नित्याची वाहतूक कोंडी तासनतास इथं वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागल्याचं रोज सर्वांनी अनुभवलेलं आहे आणि म्हणूनच इथं आपण बघतोय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार हे या चौकात येऊन या सगळ्या अधिकाऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करतायत। इथली वाहतूक कोंडी कशी फोडता येईल आणि त्याच्यावरती नेमके काय काय पर्याय असतील, केवळ एलिव्हेटेड पूल जो आहे तो या ठिकाणी करून भागणार आहे का की एखादा अंडरपास सुद्धा करण्याची गरज आहे, या अनुषंगाने सगळी ते या ठिकाणी चौकशी करतायत। खरं तर अजित पवारांचा हा दौरा सुरू आहे आणि कॅनवाय रस्त्याच्या एका बाजूला आहे तरी सुद्धा आपण बघू शकतो की वाहनांच्या किती रांगा ज्या आहेत त्या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि हेच अजित पवार या ठिकाणी नमूद करतायत की एखादी जरी गाडी थांबली तर ही अशी परिस्थिती होत असेल तर पीक आवर मध्ये म्हणजे सकाळी 10 पर्यंत आणि संध्याकाळी 4 नंतर अगदी 9 वाजेपर्यंत हा जो 5 ते 10 तासांचा जो कालावधी आहे त्यामध्ये काय परिस्थिती होत असेल। चाकण MIDC इकडे आहे आणि इकडून सर्वांना समजा पिंपरी चिंचवड भागात जायचं असेल तर त्यांना हा चौक जो आहे तो या ठिकाणी ओलांडावा लागतो आणि याच मार्गावरून हेवी व्हेकल जे आहे ती मोठ्या संख्येने आपण बघतोय कारण JNPTला जाण्यासाठी हाच मार्गाचा वापर या हेवी व्हेकलला करावा लागतो। चाकण MIDC मध्ये जवळपास छोट्या मोठ्या 1500 कंपन्या आहेत आणि या 1500 कंपन्यांमध्ये 3.5 लाख कर्मचारी या ठिकाणी काम करतात आणि त्यांना ये-जा करण्यासाठीचा हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे। 2006 पासून ही सगळी गंभीर बाब जी आहे वाहतूक कोंडीची वेळोवेळी समोर आलेली आहे, वेळोवेळी मागण्या करण्यात आलेल्या आहेत, त्याच्यावरती केवळ आश्वासनं जी आहेत ती या ठिकाणी मिळालेली आहेत आणि त्या आश्वासनांची पूर्तता जी आहे ती होत नाही। हिंजवडीचा प्रश्न, IT पार्कचा प्रश्न जेव्हा प्रामुख्याने समोर आला त्यावेळेला चाकण MIDC मधली ही जी वाहतूक कोंडी आहे ती सुद्धा अजित पवारांनी फोडावी यासाठी त्यांना आग्रह या ठिकाणी करण्यात आला आणि म्हणूनच हा या ठिकाणी दौरा सुरू होतो आहे। परंतु केवळ दौरा करून चालणार नाहीये तर प्रभावी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे। या दौऱ्यानंतर ती अंमलबजावणी होते का याकडे सर्वांचं लक्ष लागून असेल। कॅमेरामन विजय राऊत, नाजिम मुल्ला, ABP माझा, चाकण, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।